कोण होतीस तू काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे कावेरीने सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं. तर मग आता इथे सगळे असतात. अमृता, पूर्णिमा आणि यमुना. तर आता इथे यमुना म्हणते, "आम्हाला तुझ्या हातचं जेवण नको. त्यापेक्षा फ्रुट्स खाईन मी," असं म्हणते आता यमुना. तर आता हातामध्ये चाकू असतो ना कावेरीच्या. तर आता कावेरी चाकू मारते आणि बरोबर जाऊन त्या फ्रुट्सवर लागतो तो. आणि आता हे बघून यमुना खूप घाबरते. असं करते आता ती. तर आता कावेरी येते आणि त्या फ्रूटमधला चाकू काढते आणि म्हणते, "मी अन्नाचा अनादर खपवून घेणार नाही." आणि आता हे बघून अमृता आणि पौर्णिमा खूप घाबरलेल्या असतात. "मुकाट्याने जेवायचं," असं म्हणते आता कावेरी. "आम्ही जेवू, पण मा नाही जेवणार तुझ्या हातचं," असं म्हणते आता यमुना. तर आता इथे देवी आई समोर प्रसाद ठेवलेले असते कावेरीने आणि प्लॅन बनवलेलं असतं, की प्रसाद आहे म्हणून खडवायचं सुलक्षणाला म्हणून. तर आता इथे कावेरी यशला म्हणते, प्रसादाला नाही, नाही म्हणणार," असं म्हणते आता कावेरी. तर आता यश खुश होतो आणि घेऊन जातो ती प्लेट. आणि आता इथे सुलक्षणा म्हणते, की "मी त्या मुलीच्या हातचं तर अजिबात नाही खाणार." आणि आता तिथेच कावेरी असते बघा प्रेक्षक आणि ती बघत असते सगळं. "मी मेले तरी चालेल," असं म्हणते आता सुलक्षणा, "पण नाही खाणार." प्रसादाला नाही म्हणतेस," असं म्हणतो आता यश आणि तिला खडवायला बघतो आता सुलक्षणाला. आणि ते कावेरी थांबून सगळं बघत असते बाहेर. तर आता इथे कावेरी प्रार्थना करत असते, की सुलक्षणाने तिच्या हाताचं खावं म्हणून. तर आता इथे हा प्रोमो इथे संपलेला आहे बघा प्रेक्षक. तर तुम्हाला काय वाटतं ह्या प्रोमोप्रमाणे? तर ह्या प्रोमोप्रमाणे इतकंच वाटतंय, की आता कोणीही कावेरीच्या हाताचं खायला वगैरे बघत असतात आणि आता तिला बॉयकॉट करत असतात. पण आता कावेरी मात्र खूप स्ट्रॉंग झालेली दाखवले आणि आता ती यमुना, अमृताला बरोबर सडेतूर उत्तरं देत असते आणि आता ती यमुनाला घाबरवते. ते खूपच छान दाखवलंय बघा प्रेक्षक, की कसं ती चाकू मारते आणि बरोबर त्या फ्रूटला लागतं आणि कसा यमुना आणि बाकी सगळे घाबरून ते जेवायला लागतात. मात्र सुलक्षणा तर ह्या ठिकाणी खूपच बिनडोक दाखवलेली आहे बघा प्रेक्षक कारण तिचा अमृतावर अंधळा विश्वास असतो आणि त्याच्यामुळेच आता रोज आणि रोज काय काय नवीन गोष्टीच होत चालल्यात आता धर्माधिकारींच्या घरामध्ये आणि अजूनही अक्कलच येत नाहीये ह्या सुलक्षणाला. म्हणजे किती बिनडोक असावं ना एकट्याने. तर आता इथे कावेरीने शक्कल लढवून देवी आई समोर निवेद ठेवून प्रसाद बनवते त्याला. आणि आता ती सांगते यशला, "प्रसाद आहे म्हणून खडवा आणि मी बनवलंय म्हणून नाही, तर प्रसाद म्हणून तर नक्की खातील असं म्हणते आता कावेरी. तर आता यश पण तिचं ऐकून घेऊन जातो ती परात आणि खायला देतो सुलक्षणाला आणि म्हणतो, की "तिच्या हातचं म्हणून खाऊ नकोस, प्रसाद म्हणून खा," असं म्हणतो तो. तर आता बहुतेक सुलक्षणा खाईल बघा प्रेक्षक आणि आता कावेरीला पण आनंद होईल असंच दाखवतील मला वाटतंय. आणि तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं हे चॅनल तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल मला फीडबॅकमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आम्हाला तुमचे विचार नक्की कळवा. आणि बघा प्रेक्षक तुम्हाला कोणते कोणते सिरियल्स अजून आवडतात तेही आम्हाला कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही त्याचे पण प्रोमोज आणि अपडेट्स तुम्हाला देत जाऊ. आणि तुम्हाला कसं वाटतं आमचं चॅनल त्याच्याबद्दलही सांगा. आणि आता अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा प्रेक्षक ह्या प्रोमोप्रमाणे इतकंच कळतंय, की यश आणि कावेरीचा जो प्लॅन असतो तो हळूहळू सक्सेसफुल होत आहे. आणि आता जेव्हा अमृताचा येईल तेव्हाच हा प्लॅन पूर्णपणे सक्सेसफुल होणार आहे बघा प्रेक्षक तोपर्यंत मात्र असंच झगडावं लागेल रोजच्या रोज. म्हणजे रोज काहीतरी अमृता विष घालणार कशामध्ये तरी आणि कावेरी आणि यशला ते त्यांच्या बाजूने करावं लागणार आहे. तर आता बघा प्रेक्षक 5 आणि 6 ऑक्टोबरचा प्रोमो आहे हा. म्हणजे 5 आणि 6 तारखेला हे नवीन एपिसोडमध्ये दाखवलं जाईल. तर आता 5 आणि 6 ऑक्टोबरला ह्या चॅनलवर तो एपिसोड बघायला विसरू नका. आम्ही लगेचच एपिसोड्स अपडेट करतो आमच्या चॅनलवरती. तर 5 आणि 6 ऑक्टोबरला नक्की बघा आणि आमच्या या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि बघा प्रेक्षक ह्या सिरियलमध्ये खूप छान गोष्ट म्हणजे ही आहे, की जे यश आणि कावेरी आहेत ते खूप फ्रेंडली आहेत आणि त्यामुळेच त्यांची ॲक्टिंग खूप छान वाटते. म्हणजे त्यांचे रोमॅन्टिक सीन्स खूप छान असतात. बाकी दुसरे सिरियल्समध्ये बघा किती अवखडल्यासारखे आहेत ना सगळे सीन्स, पण नाही कावेरी आणि यश जे आहेत ते खूप छान सीन्स करतायत. आणि बघा प्रेक्षक कोण होतीस तू काय झालीस तू हे सिरियल आता टॉप 3 मध्ये आलेलं आहे. म्हणजे लोकांना खूप आवडत आहे हे सिरियल आणि तुम्हाला पण आवडतच असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता खूप एक्सायटेड आहे मी ह्या एपिसोडसाठी कारण आता अमृता खूप घाबरलेली दाखवले कावेरीला. कारण पहिला अमृता घाबरवत होती सगळ्यांना, पण आता ती कावेरीला घाबरायला लागली आहे. हे खूप इंटरेस्टिंग अपडेट आहे. आणि आता ही यमुना पण घाबरायला लागलेली आहे कावेरीला. हे पण बघायला खूप छान वाटत आहे. सुलक्षणाचं मात्र तोच बिंडोकपणा अजूनही चालू आहे. म्हणजे इतके सारे पुरावे असून सुद्धा ती अमृताला अजून घरामध्ये ठेवून घेतले. हीच किती मूर्खपणा आहे बघा प्रेक्षक आणि आता अमृताचं काही घेणं देणं नाही आहे घराशी, पण तिला कशाला घरामध्ये ठेवून घेतले.
म्हणजे आत्ताच तर लग्न झालं यशचं, आपला परिवार बघायचं. पण नाही, ही अमृता आणि कुठली माधवी आणि कुठलं काय. या बिंडोकबाईला जरा तरी अक्कल असायला पाहिजे ना बघा प्रेक्षक. हे खूप बिंडोकपणाचं लिहिलंय सुलक्षणा ही कॅरेक्टर. म्हणजे या बाईला काहीच अक्कल नसलेलं दाखवलंय खरं तर प्रेक्षक. आणि आता तो उदयने केलेली चूक मात्र त्याला चांगलं करते ही बाई. उदयने केलेली चूक आणि बाकी सगळ्यांना सजा देते ही बाई. आणि आता त्या अमृताला घरातही ठेवून घेतली आहे. आणि तिच्या नवऱ्याला बरं नाही आहे, त्याला बोलता येत नाहीये, तरीही या बाईला समजत नाहीये. आणि उगाचच कावेरीला खुनी म्हणते, दरोडेखोर म्हणते, काय काय नावं ठेवली आहे सुलक्षणाने. आणि अमृताचं तर सगळं उघड उघड आहे, पण तरीही ही बाई आंधळी आहे बघा प्रेक्षक. आंधळा विश्वास जो असतो ना, हे खूप जास्त दाखवलं आहे सिरियलमध्ये. आणि आता सुलक्षणानं कधी कधी सहनच होत नाहीये. तुम्हाला सहन होते काय सुलक्षणा हे कॅरेक्टर बघा प्रेक्षक. मला तर एक एकदा बघून तिला खूप जास्त राग आल्यासारखा होतो. कारण अमृता उघड उघड खोटं बोलत असते ना, तरी या बाईला काय कळत नसतं बघा प्रेक्षक. तर बघा मागच्या आठवड्यामध्ये एक दाखवलेलं होतं की केस वगैरे दाखवलेली अमृताची. पण तो माळी पण सांगत होता ना तेव्हा आलेला की अमृताची केस बदललेली आहेत. म्हणजे ही विग वापरते की काय? ते पण जरा उघड केलं पाहिजेत. म्हणजे ही अमृता हिची केस पण नकली आहेत की काय? आणि ते दम्याचं पण नाटक होतं बघा प्रेक्षक. म्हणजे कुणीतरी प्रश्न विचारणार ना, तेवढ्यातच आता दम्याचं ऍक्टिंग करायची ती अमृता. पण तेही ह्या सुलक्षणाला अजून कळलेलं नाहीये. म्हणजे तिला एवढा दम्मा होता, प्रत्येक लाईनला तिला दम्मा लागायचा ह्या अमृताला. पण आता एवढं काय काय झालं, त्या यशनी कावेरीसोबत लग्न केलं. ह्या वेळेला कसं काय दम्माचा अटॅक नाही आला ह्या अमृताला? म्हणजे सुलक्षणाला जरा तरी अक्कल आहे की नाही? जरा तरी दाखवायचं ना की या बाईमध्ये जरा तरी अक्कल आहे. पण रायटरने असं स्क्रिप्ट लिहिलंय या सुलक्षणासाठी की काहीही झालं तरी ती बाई अशीच राहणार आणि बिंडोकपणाच करणार. आणि ती बाई समोरचं सत्य पण बघायला तयार नाही आहे बघा प्रेक्षक. आणि ही अमृता इतकी खोटाडी आहे की तिला कुणीही पटकन बघू शकतं. त्या विद्याला पण कळलेलं आहे की अमृता किती खोटाडी आहे म्हणून. आणि यमुना पण बिंडोक दाखवलेली आहे बघा प्रेक्षक. त्या दिवशी यमुनावर इतका मोठा आळ घातला या अमृताने, पण तरीही या यमुनाला कळलंच नाही की या अमृताने तिच्यावर वार केला आणि तिचाच फायदा करून घेतला. आणि आता ती फक्त कावेरीच्या पाठीमागे लागलेली आहे. म्हणजे एक गोष्ट तर साम्य आहे बघा प्रेक्षक. यमुना आणि त्या सुलक्षणा म्हणजे दोघीही माईले की बिंडो कसं दाखवलंय ह्या सिरियलमध्ये. म्हणजे दोघी डोकं वापरतच नाहीत आणि आता कोण काय सांगतंय ना ते ऐकत बसतात. सुलक्षणाचं तर एक काही कळत नाही बघा प्रेक्षक. एवढं बरं नाही आहे नवऱ्याला, तरी ही बाई एवढी सजून धजून बसते आणि काय इतका माज दाखवते काय माहित बघा प्रेक्षक. उदयला तर ती काहीच नाही बोलत. खरं तर ती संध्या म्हणजे आत्महत्या केलेली असते उदयमुळे. त्याला तर खूप मोठी शिक्षा द्यायला पाहिजे ती सुलक्षणा. पण नाही, ही बाई आराम घेऊन बसले त्याला घरामध्ये. आणि कावेरीने काहीच नाही केलंय, पण तिला इतका त्रास देते. ती आमच्या सुना हे ते म्हणून. आणि अमृताला किती ती आपल्या पाठीमागे घालत असते आणि किती अंधविश्वास दाखवत असते तिच्यावर. बघून खरंच खूप आश्चर्य वाटतंय बघा प्रेक्षक. तुम्हाला कसं वाटतं या अमृताला बघून? आणि सुलक्षणा कॅरेक्टर कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि 5 आणि 6 ऑक्टोबरला मेन एपिसोड बघायला विसरू नका, जो आमच्याच चॅनलवरती येईल. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच नवीन नवीन अपडेट्स, प्रोमोज आणि एपिसोड्स असेच घेऊन येत राहतो. आणि सगळ्यात पहिला प्रोमोज आमच्या चॅनलवरती अपलोड होतात. तर त्यामुळे फीडबॅकमध्ये आम्हाला नक्की सांगा की आम्ही काही सुधारणा वगैरे करायच्या आहेत का? आणि आमचं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करूनही सांगा. म्हणजे आम्हाला तेवढंच छान वाटेल. तर प्रेक्षक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.